मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मी तुम्हाला पीडियाट्रिक नर्सिंग काय तर बालपरिचर्या ह्या विषयामध्ये आपण इम्युनायझेशन काय लसीकरण हा टॉपिक घेणार आहोत. आपल्या इंग्लिशमध्ये कोण आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर काय तर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर काय तर रोग होऊन बरं करण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध करणे हा योजना आहे. डेफिनेशन ऑफ इम्युनायझेशन. तर यामध्ये काय तर प्रश्न हा तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये हा टॉपिक आलेला आहे, तेव्हा तुम्ही तो लक्षपूर्वक बघा. तर त्याची इम्युनायझेशनची डेफिनेशन आहे की रोग झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा त्याचं प्रिव्हेंशन करणे प्रतिबंध करणे हा कधी पण महत्त्वाचे आहे. त्यासाठी बाळ जन्मल्यानंतर एका वर्षाच्या आपण त्यांना डीपीटी डिप्थेरिया काय तर डांग्या खोकला, त्यानंतर टिटॅनस काय धनुर्वात, त्यानंतर आपण मीजल्स गोवर यासारखे लसी देतो. त्यास आपण लसीकरण काय इम्युनायझेशन किंवा तुम्ही त्याला वॅक्सिनेशन असे देखील म्हणू शकता. बाळ जन्मल्यानंतर आपण रोग होऊ नये म्हणून जे पण वॅक्सिन देतो किंवा लस देतो कशा विरुद्ध तर डिप्थेरिया काय डांग्या खोकला, त्यानंतर टिटॅनस काय धनुर्वात, त्यानंतर क्षयरोग ट्युबरक्लोसिस आपण त्याला टीबी असे देखील म्हणतो. अशा विविध रोगांविरुद्ध लढण्यासाठी वॅक्सिन देतो लसी देतो. त्यांनाच आपण काय म्हणतो तर लसीकरण किंवा इम्युनायझेशन किंवा वॅक्सिनेशन असे म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इम्युनायझेशन की प्रोटेक्शन. यामध्ये बघू सगळ्यात पहिलं प्रोटेक्शन. तर बालकांचे संसर्गजन्य रोगांपासून प्रतिबंध करणे. आता आपण बघा आणि आता सध्या पण कोणतं चालू कोरोना व्हायरस, तो कसा एकमेकांना स्प्रेड होतो. यासाठी याच्या पूर्वी अनेक असे रोग होते की ते एकमेकांना होत होते, जसे टीबी क्षयरोग, त्यानंतर उपविकप डांगा खोकला, डिप्थेरिया गटसर यासारखे. तसेच बघा तुम्ही ऐकला असेल देवीचा रोग, गोवर यासारखे जे संसर्गजन्य रोग होते ते खूप त्याचं प्रमाण वाढत होतं. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण बालकांना काय करतो वॅक्सिनेशन लसीकरण करतो. त्यानंतर दुसरं काय तर प्रमाण कमी करणे डिक्रीज करणे डिक्रीज द डिसीज. तर आता बघा सध्या आणखी तुम्हाला वाटेल की सध्या कोरोना चालू म्हणून मी त्याचं नेहमी उदाहरण देते. तर आता सध्या कोरोनाचं प्रमाण चालू आहे, त्याच्यामुळे काय मृत्यूचं प्रमाण देखील वाढते. त्याच्यामुळे यापूर्वी देखील अनेक डिसीज होते. तर ते कमी करण्यासाठी जसे टीबी बघा तुम्ही ऐकलं असेल टीबीसाठी एक आपलं नॅशनल प्रोग्राम आहे ट्युबरक्लोसिस कंट्रोल प्रोग्राम. अशी पण लेप्रसी काय तर कुष्ठरोग यासारखे अनेक असे इन्फेक्शन डिसीज आहे की त्यासाठी प्रोग्राम दिले. तर त्याचे प्रमाण या लसीद्वारे त्याची कमी करण्यासाठी समाजामध्ये जे पण त्याचं रोगाचं प्रमाण वाढतंय काय तर आपल्या समाजामध्ये संसर्गजन्य रोगांचं प्रमाण कमी करणं यासाठी आपण काय करतो तर इम्युनायझेशन करतो किंवा वॅक्सिनेशन करतो. त्यानंतर आपण तिसरा टॉपिक बघणार आहे इम्युनिटी काय तर रोगप्रतिकार क्षमता. तर आपल्या बालकांमध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी आपण वॅक्सिनेशन करतो, इम्युनायझेशन करतो. कारण की जर रोगप्रतिकार क्षमता ही जर वाढली बालकांमध्ये तर त्यांना रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती येते. त्याच्यामुळे आपण त्यांना वॅक्सिनेशन करतो. तर आपलं की लसीकरण हे कशासाठी महत्त्वाचं आहे तर मुलांमध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढणे. सांगते की वॅक्सिनेशन आपण कशासाठी करतो तर सगळ्यात पहिलं आपण संसर्गजन्य रोगांविरुद्ध प्रोटेक्ट करण्यासाठी आपण वॅक्सिनेशन करतो. त्यानंतर आपण दुसरं की जे पण संसर्गजन्य रोग आहेत आपल्या समाजामध्ये कम्युनिटीमध्ये आढळतात त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी. आणि तिसरं बालकांमध्ये रोगप्रतिकार क्षमता इम्युनिटी वाढण्यासाठी आपण लसीकरण करतो. त्यानंतर आपण हार्मफुल जर्म्स
वेगवेगळ्या रोगजंतूंमुळे. आता कोरोना व्हायरस कशामुळे होतोय तर कोविड-19 ह्या व्हायरसमुळे. तर असे आपल्या वातावरणामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये अनेक रोगजंतू किंवा मायक्रोब आढळतात. तर ते आपल्या शरीरासाठी काही हानिकारक असतात, जसे मिजल्स व्हायरस, HIV व्हायरस यासारखे आपल्या शरीराला खूप हानिकारक आहे. तर त्याचा नाश करण्यासाठी म्हणजे जे पण आपली एन्व्हायरमेंटमध्ये जे पण आढळत आहे, जे पण जर्म आढळतात किंवा रोगजंतू आढळतात, तर त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी म्हणजे पूर्ण त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण व्हॅक्सिनेशन करतो. टाईप ऑफ व्हॅक्सिन. तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्सिन असतात. म्हणजेच काय वेगवेगळ्या प्रकारच्या लसी असतात, म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. तर आपण त्याचे प्रकार बघणार आहे. तर सगळ्यात पहिलं प्रकार लसीचे प्रकार बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लसी ह्या भारतामध्ये वापरल्या जातात किंवा बालकांना देण्यासाठी वापरतात. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघणार आहे लाईव्ह अँटीव्हिटल व्हॅक्सिन. म्हणजेच काय तर अर्धमृत लसी, त्याला सांगतात लाईव्ह अँटीव्हिटल व्हॅक्सिन. या व्हॅक्सिन कशा बनतात तर अर्ध्या जिवंत असलेल्या किंवा अर्ध मेलेल्या व्हॅक्सिन रोगजंतू असतात त्याच्यापासून आणि ज्याचं निर्बल म्हणजे त्याचे कार्यक्षम नसते झालेले अशा रोगजंतूंपासून आपण लाईव्ह अँटीव्हिटल व्हॅक्सिन बनवतो. तर त्याच्यामध्ये काय तर BCG, हे BCG म्हणजे काय तर बॅसिलस गॅल्व्हेट ग्युएरी. त्यानंतर ओरल पोलिओ, तर ती व्हॅक्सिन देखील लाईव्ह अँटीव्हिटल व्हॅक्सिन आहे. किंवा यापासून मृत रोगजंतूंपासून ही किल व्हॅक्सिन बनवली जाते. तर याच्यामध्ये आपण कोलेरा, टायफॉइड, डिप्थेरिया यासारख्या व्हॅक्सिन बनवतो. तर ह्यामध्ये आपण गटसर, कोलेरा म्हणजेच काय तर हिवताप, डिप्थेरिया म्हणजेच गटसर, त्यानंतर काय तर इन्सेफॅलायटिस म्हणजे काय तर मेंदू ज्वर, आपल्या मेंदूला इन्फेक्शन होतं, तर त्याला आपण ह्या लसी बनवतो. कोणत्या किल व्हॅक्सिन. त्यानंतर तिसरा टाईप आहे टॉक्साइड व्हॅक्सिन. टॉक्साइड व्हॅक्सिन. तर टॉक्साइड व्हॅक्सिन म्हणजे काय विषारी द्रव्यांपासून किंवा विषारी घटकांपासून जी पण लस बनवतात, तर विषारी द्रव्यांपासून बनवलेल्या लसीला आपण काय म्हणतो तर टॉक्साइड व्हॅक्सिन किंवा विषारी द्रव्यांपासून बनवलेली लस. त्यानंतर कंबाईन व्हॅक्सिन. कंबाईन म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त घटक मिळवलेल्या घटकांपासून म्हणजे त्याच्यामुळे काय होतं तर रोगप्रतिकार शक्ती ही वाढते. अशा घटकांपासून जी पण लस बनवली जाते अशा घटकांपासून आपण कंबाईन व्हॅक्सिन म्हणतो. कंबाईन व्हॅक्सिन मराठीत आपण याला काय म्हणतो तर संयुक्त लस, संयुक्त किंवा मिश्र लस. तर हे आपण पूर्ण भारतामध्ये हे याचा स्वीकार केलेला आहे. यालाच आपण काय तर नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल म्हणजेच काय राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक. तर हे हा क्वेश्चन हा नेहमी आपल्या एक्झाममध्ये विचारला जातो, तेव्हा तुम्ही हे काळजीपूर्वक बघा आणि याचा अभ्यास करा. तर सगळ्यात पहिले काय तर राष्ट्रीय गरोदर स्त्री आणि बालकांना दिले जाते. तर सगळ्यात पहिलं आपण बघू की गरोदर स्त्रीला कसं दिलं जातं. तर सगळ्यात पहिलं काय तर 0.05 ml तो कसं देतो तर इंट्राडर्मल. कसं देतो आपण तर इंट्राडर्मल म्हणजे कुठं तर आपल्या अंतत्वचेत. कुठे देतो तर आपण इंट्राडर्मल देतो अंतत्वचेत. आणि कुठे देतो तर लेफ्ट अप्पर आर्म. सांगते की इम्युनायझेशन म्हणजे काय तर राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं व्हॅक्सिन म्हणजे काय तर लसीचं नाव, व्हेन टू गिव्ह म्हणजे काय केव्हा दिलं जाते. त्याच्यानंतर डोस म्हणजे काय तर किती प्रमाण किंवा मात्रा. त्याच्यानंतर रूट म्हणजे काय मार्ग, कोणत्या मार्गाद्वारे दिले जाते. आणि साईट म्हणजे शरीराच्या कोणत्या भागांवर दिले जाते. तर सगळ्यात पहिला आपण प्रेग्नेंट म्हणजे गरोदर स्त्रीला कोणता डोस देतात हे बघू. तर सगळ्यात पहिलं TT म्हणजे काय तर टिटॅनस किंवा टिटॅनस टॉक्साइड धनुर्वाताविरुद्ध ही प्रोटेक्ट करते. तर तो डोस आपण केव्हा देतो तर TT1 हा अर्ली इन प्रेग्नेन्सी म्हणजेच काय तर जेव्हा पण ती प्रेग्नेंट झाल्याबरोबर हा डोस देतात. तर सगळ्यात पहिला TT1 हा डोस कधी देतो तर अर्ली प्रेग्नेन्सी.
म्हणजे प्रेग्नेंट राहिल्या बरोबर 3 महिन्याच्या आत किंवा 12 वीकच्या आत म्हणजे 12 आठवड्याच्या आत देतात, तर तो किती देतो आपण 0.5 ml. किती देतो तर 0.5 ml. आणि तो कुठे देतो तर आयन. आयन म्हणजे काय इंट्रामस्क्युलर, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात अर्धस्नायू, स्नायूमध्ये देतो. त्याच्यानंतर तो पुढे देतो तर अप्पर आर्म म्हणजे काय दंडावर. समजलं तर पहिलं TT1 कधी देतो तर अर्ली प्रेग्नन्सी म्हणजे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात. त्याच्यानंतर तो किती देतो तर 0.5 ml. त्याच्यानंतर हा पुढे देतो तर आपण स्नायूमध्ये म्हणजे आयन इंट्रामस्क्युलर. त्याच्यानंतर आपण पुढे देतो तर अप्पर आर्म. त्यानंतर TT2. आपण पहिला TT1 बघितलं, त्यानंतर TT2. तर TT2 हा कधी देतो तर 4 वीक्स आफ्टर TT1. तर TT2 कधी देतो तर तिने पहिल्यांदा जेव्हा तिने घेतलेला TT1 त्याच्या 4 वीक्स नंतर म्हणजे त्याच्या 4 आठवड्यानंतर हा डोस देतात. कधी तर TT1च्या 4 आठवड्यानंतर हा TT2 हा डोस देतात. आणि प्रमाण सेम किती तर 0.5 ml. आणि कुठे देतात तर आयन म्हणजे कुठं स्नायूमध्ये. आणि कुठं तर अप्पर आर्म म्हणजे कुठं आपल्या दंडामध्ये. त्यानंतर आता झालं हे प्रेग्नेंट स्त्रीचं किंवा प्रेग्नेंट वुमनचं झालं, गरोदर स्त्रीचं. आता आपण बघणार आहे बालकांना किंवा छोट्या बाळांना ती कधी देतो तर सगळ्यात पहिला डोस आहे बाळांना कोणता देतो आपण लस BCGचं लॉंग फॉर्म काय तर बॅसिलर गॅल्वेट ग्युइरी. काय बॅसिलर गॅल्वेट ग्युइरी. हा आपण ॲट बर्थ विदिन 1 year किंवा विदिन 1 years हा कधी देतो तर बाळ जन्मल्यानंतर. हा कुठे देतो तर कधी देतात तर बाळ जन्मल्यानंतर किंवा 1 वर्षाच्या आत. कधी देतो तर बाळ जन्मल्यानंतर. जर देणं नाही झालं तेव्हा तर तो कधी देतो आपण 1 वर्षाच्या आत. आणि तो किती आपल्या डाव्या दंडामध्ये बाळाच्या डाव्या दंडामध्ये ही वॅक्सिन कशी विरुद्ध लढते तर कशी विरुद्ध आपण इम्युनिटी देते तर हिपॅटायटिस या रोगापासून. तर ती कधी देतो आपण ॲट बर्थ. कधी देतो आपण ती ॲट बर्थ म्हणजे बाळ जन्मल्यानंतर. त्यानंतर विदिन 24 hours. कधी तर बाळ जन्मल्यानंतर किंवा बाळ जन्मल्यानंतर 24 तासांच्या आत. कधी देतो तर बाळ जन्मल्यानंतर किंवा बाळ जन्मल्याच्या 24 तासाच्या आत आपण हिपॅटायटिस B वॅक्सिन देतो. त्यानंतर ती किती देतो तर 0.5 ml. किती देतो आपण 0.5 ml. आणि ती कशी देतो तर आपण आयन. तुम्हाला अगोदर सांगितलं आयन म्हणजे काय इंट्रामस्क्युलर म्हणजे काय तर अंतस्नायूमध्ये म्हणजे स्नायूमध्ये देतो. आणि ती किती देतो आपण राईट थाय. कुठे देतो आपण राईट थाय म्हणजे काय तर उजव्या मांडीमध्ये. कुठे देतो आपण उजव्या मांडीमध्ये. त्यानंतर OPV म्हणजे काय ओरल पोलिओ वॅक्सिन. ती 0 ओरल पोलिओ वॅक्सिन 0. तर हे कधी देतो आपण ॲट बर्थ. त्यानंतर किंवा विदिन 15 days जन्मल्यानंतर बाळाच्या किंवा बाळ जन्मल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपण पोलिओ वॅक्सिन देतो. तर ती कशी देतो आपण 2 drops. किती फक्त 2 थेंब. कशी देतो तर तोंडाद्वारे. बाळाच्या तोंडामध्ये 2 drops. आणि ते कसे आपण कोणत्या साईड ओरल तोंडाद्वारे. आपण बघा आम्ही गर्भाची ॲड बघितली जिने केली 2 तर ती ही OPV वॅक्सिन. काय तर म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन किती 1 to 3 म्हणजे 3 त्यानंतर पण देतात. तर ती कशी द्यायची तर 6व्या बाळाच्या 6व्या आठवड्यात. त्यानंतर बाळाच्या 10व्या आठवड्यात. त्यानंतर बाळाच्या 14व्या वीकमध्ये किंवा 14व्या आठवड्यात. 6, 10, 14 वीक्स म्हणजे काय तर बाळाचा 1.5 महिना, बाळाचा 2.5 महिना आणि बाळाचा 3.5 महिने. म्हणजे प्रत्येक डोसा समजलं त्याच्यात काय तर बाळाचा प्रत्येक डोसा महिन्याने दिला गेला पाहिजे. तर तो महिन्याने DPT 1 to 3 म्हणजे 3 डोस देतात DPTचे. तर आपण ते एकत्र बघणार आहे की कसे देतात. DPT 1 to 3 किती तर 6व्या आठवड्यात. म्हणजे कळलं का की जेव्हा आपण पोलिओ डोस देतो तेव्हाच आपण DPT देतो. तर 6व्या आठवड्यात, 10व्या आठवड्यात, 14व्या आठवड्यात आणि त्यानंतर आपण आता बघा नवीन एक वॅक्सिन दिली कोणती तर पेंटावायलेट. तर पेंटावायलेटमध्ये आपण अनेक रोग जर तुम्ही होती
रोगांविरुद्ध लढते. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले काय डिप्थेरिया, वुपिंग कफ, टिटॅनस, त्यानंतर जपानीज इन्फ्लुएन्झा यासारख्या रोगांविरुद्ध लढते. तर आजकाल डीपीटी ऐवजी पेंटाव्हायरल पण देत आहे. तर ती आपण कशी देत होतो 6व्या आठवड्यात, म्हणजे काय तर बाळाच्या 1.5 महिन्यानंतर. त्यानंतर 10व्या वीकमध्ये, म्हणजे बाळाच्या किती 2.5 महिने झाले बाळा तेव्हा 14व्या आठवड्यात, म्हणजे बाळाच्या 3.5 महिन्यानंतर किती देतो आपण ती 0.5 ml. आणि त्यानंतर कशी देतो तर आय म्हणजे काय इंट्रामस्क्युलर. त्यानंतर ती कशी कुठं देतो आपण तर लेफ्ट थाय म्हणजे काय डाव्या मांडीमध्ये. त्या आठवड्यात 10व्या आठवड्यात 14व्या आठवड्यात समजलं का. परत यानंतर आपण बघणार आहे मिजल्स किंवा आपण मिजल्स नाही दिली. आता बघा तुम्ही नवीन व्हॅक्सिन आलेली एमआर बाळाच्या 9व्या महिन्यापासून देतो. एमआर म्हणजे काय तर मिजल्स अँड रुबेला. मिजल्स म्हणजे काय तर गोवर आणि रुबेला. तर ही एक देखील व्हॅक्सिन आपण दोन्हीतून एक देऊ शकतो. तर काय मिजल्स 1 किंवा एमआर 1. तर ती कधी देतो आपण बाळाच्या 9 ते 12 महिने. कधी देतो आपण 9 ते 12 महिने. त्यानंतर ती कशी देतो तर 0.5 ml. कशी देतो आपण 0.5 ml. आणि कशी देणार सबक्युटॅनियस म्हणजे काय तर आपल्या त्वचेचे 3 स्तर असतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात वरचे स्तर म्हणजे सबक्युटॅनियसनी दिली जाते, म्हणजे ही पण त्वचेमध्ये दिली जाते. आणि कुठे देतो तर राईट अपर आर्म म्हणजे कुठे तर उजव्या हाताच्या दंडावर कुठे देतो आपण. त्यानंतर आहे विटामिन ई. आता पहिलं बघा कसं होतं की रात आंधळे, त्यानंतर अशी डोळ्यांचे वेगवेगळे आजार होते. तर ते प्रतिबंध करण्यासाठी शासनाने किंवा आपल्या गव्हर्नमेंटनी प्रोग्राम लॉन्च केलेला आहे विटामिन ए प्रोफायलॅक्सिस. तर त्याच्यानुसार आपण बालकांना विटामिन ए हा डोस देतो. तर विटामिन ए हा कधी देतो ॲट 9 मंथ म्हणजे कधी तर बाळाच्या 9व्या महिन्यात. म्हणजे आपण मिजल डोस देतो का त्याच्यासोबत कधी देतो तो बाळाच्या 9व्या महिन्यात किंवा मिजल सोबत किंवा एमआर म्हणजे मिजल रुबेला या व्हॅक्सिन बरोबर आपण हा देतो विटामिन ई. आणि हा कसा देतो तर 1 लाख इंटरनॅशनल युनिट. किती देतो आपण हा 1 लाख इंटरनॅशनल युनिट किंवा ml मध्ये मोजलं तर 0.1 ml. ml मध्ये किती होतं तर 0.1 ml. आपण किती देतो हा तर 1 लाख इंटरनॅशनल युनिट. आणि तो कसं देतो तर आपण हा देखील तोंडावाटी देतो म्हणजे ओरल. आणि देतो कुठे तर ओरल. त्यानंतर आपण विटामिन ए बघितलं. आता डीपीटी बूस्टर. आपण पहिलं बघितलं की डीपीटीचे 3 डोस देतो आपण. हे डीपीटीचे 3 डोस देतो. तर आता आपण त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तर त्यासाठी आपण त्याला वाढीव डोस देतो. त्यालाच आपण काय बूस्टर डोस. तर डीपीटी बूस्टर. तर डीपीटी बूस्टर कधी देतो आपण 16 ते 24 मंथ म्हणजे बाळाच्या 16 आणि 24 बाळाच्या 16 आणि 24 महिन्यांमध्ये कधी पण हा डोस दिला जातो. तर तो किती देतो आपण 0.5 ml. किती देतो आपण 0.5 ml. आणि कुठे देतो तर आय म्हणजे मोस्ट ऑफ डोस हे कसे देतो आपण तर आय म्हणजे इंट्रामस्क्युलर म्हणजे काय तर स्नायूमध्ये देतो. आणि तो कुठे देतो तर लेफ्ट थाय म्हणजे डाव्या मांडीमध्ये. कुठे देतो आपण तर डाव्या मांडीमध्ये. त्याच्याच मिजल्स 2 आपण पहिलं बघितलं की मिजल हा 9व्या महिन्यामध्ये देतो. तर आता मिजल 2 पहिला डोस दिलेला आहे. आता मिजल 2 तर त्याच्यासोबत आपण एमएमआर किंवा एमएमआर म्हणजे काय तर गोवर मम्स म्हणजे काय गालफुगी आणि रुबेला. तर किंवा एमआर आपण 9व्या महिन्यामध्ये एमआर दिलेला आहे. तर परत दुसरा द्यायचा आहे तर एमआर 2 म्हणजे काय मिजल्स आणि रुबेला. हा डोस आपण कधी देणार आहे 16 ते 24 महिन्यामध्ये. कधी तर 16 ते 24 महिन्यांमध्ये देणार आहे. त्यानंतर तो किती देणार आहे 0.5 ml. 0.5 ml देणार आहे. त्यानंतर तो कसा देणार आहे तर सबक्युटॅनियस म्हणजेच काय तर आपल्या त्वचेमध्ये म्हणजे बाळाच्या त्वचेमध्ये देणार आहे. आणि कुठे देणार आहे लेफ्ट थाय म्हणजे कुठे डाव्या मांडीमध्ये. कुठे देणार आहे आपण डाव्या मांडीमध्ये. त्याच्यानंतर डीपीटी बूस्टर आपण बघितलं की कधी देतो आपण 1.5 आणि 3.5 महिन्यामध्ये. त्यानंतर आपण बूस्टर दिलाय का बरं तर बाळाची रोगप्रतिकार क्षमता वाढवणे त्यासाठी. तर आता परत आपल्याला डीपीटी बूस्टर 1 द्यायचं. कधी देणार आहे आपण तर 16 ते 24 महिन्यामध्ये. कधी तो कसं देणार आहे 0.5 ml. कसं देणार तर 0.5 ml.
त्यानंतर आय म्हणजे काय इंट्रामस्क्युलर आणि कुठे लेफ्ट थाय म्हणजेच कुठे तर डाव्या मांडीमध्ये. त्यानंतर ओपीव्ही बूस्टर म्हणजेच ओरल पोलिओ वॅक्सिनचं बूस्टर हा पण वाढीव डोस आहे. तर हा कधी देतो आपण 16 ते 24 मंथ म्हणजे बाळाच्या 16 म्हणजे बाळ कधी तर 1.5 वर्ष झाल्यानंतर बाळाच्या 16 ते 24 मंथ मध्ये कधी देणार आपण बाळाच्या 16 ते 24 मंथ. कसं देणार तर माहिती तुम्हाला कसं तर 2 ड्रॉप्स. त्यानंतर कसं ओरल आणि परत कसं आपण ओरल थ्रू आपण 2 ड्रॉप देणार आहे. त्यानंतर डीपीटी बूस्टर 2 आपण पहिले बघितले डीपीटी बूस्टर 1 दिलं, आता डीपीटी बूस्टर 2. डीपीटीचं लॉंग फॉर्म काय तर डी म्हणजे काय डिप्थेरिया, ई म्हणजे काय डिप्थेरिया म्हणजे काय तर डांगऱ्या खोकला. त्यानंतर टी म्हणजे काय टिटॅनस आणि पी म्हणजे काय पर्टोसिस. तर डिप्थेरिया पर्टोसिस आणि टिटॅनस ह्या रोगांविरुद्ध किंवा ह्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आपण बाळांना हा डोस देतो. कोणता डीपीटी. तर त्याचा बूस्टर डोस आपण कधी देतो 5 ते 7 वर्षांमध्ये. कधी देतो बाळाच्या म्हणजे बालकाच्या 5 किंवा 7 वर्षांमध्ये देतो. कसं देतो तर 0.5 ml आणि कसं देतो आय म्हणजे इंट्रामस्क्युलर. कसं देणार आपण इंट्रामस्क्युलर आणि अप्पर आर्म म्हणजे काय तर बाळाच्या अप्पर आर्म म्हणजे काय तर बाळाच्या हातामध्ये कोणत्या पण हातामध्ये डावा किंवा उजवा. आर्म म्हणजे काय तर दंड त्याच्यामध्ये आपण हा देणार. त्यानंतर टीटी कधी देणार आहे टीटी म्हणजे काय टिटॅनस टॉक्साइड. हा कशाविरुद्ध प्रतिबंध करणार आहे टिटॅनस. तो कधी देणार आहे आपण 10 ते 16 वर्षांमध्ये देणार आहे. बालकांच्या 10 ते 16 वर्षांमध्ये देणार आहे. त्यानंतर किती देणार आहे तो 0.5 ml. 0.5 ml कसं देणार आहे आय म्हणजेच काय इंट्रामस्क्युलर आणि कुठे देणार अप्पर आर्म म्हणजे कुठे तर हाताला. म्हणजेच काय तर इम्पॉर्टंट काय इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये तर डोस किती देतो आपण कसा देणार आणि केव्हा देणार. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की मोस्ट ऑफ डोस किती देणार आपण 0.5 ml. फक्त बीसीजी हा 0.05 ml हा कधी देतो ॲट बर्थ. बाकी संपूर्ण वॅक्सिन किती देतात 0.5 ml आणि जास्त वॅक्सिन कशी देतात तर आय म्हणजे इंट्रामस्क्युलर. कोल्ड चेन म्हणजे काय सीटसाठी म्हणजे काय तर आपण आता बाळांना वॅक्सिन देतो पण तुम्ही त्याची साठवण कशी करतात त्याची स्टोरेज कसं करतात हे बघायचं आपल्याला. त्याचं स्टोरेज म्हणजे काय किंवा आपण त्याचं मॅन्युफॅक्चर करतो प्रोडक्शन करतो ते खराब डॅमेज व्हायला नको किंवा त्याचं इन्फेक्शन बाळांना व्हायला नको किंवा त्याचे साईड इफेक्ट्स व्हायला नको. त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लसीकरणमध्ये की कोल्ड चेन म्हणजेच काय चीजसाठी. तर त्याच्यामध्ये आपण सगळं बघणार डेफिनेशन म्हणजेच काय तर त्याची व्याख्या. तर व्याख्यामध्ये सगळ्यात पहिलं काय उत्पादनापासून म्हणजेच काय जे उत्पादन करतात म्हणजे जे प्रोडक्शन करतात त्यांच्यापासून प्रत्यक्ष लस देण्याचे ठिकाणापर्यंत जे बनवत आहेत लस म्हणजे उत्पादकापासून प्रत्यक्ष लस देण्याच्या ठिकाणापर्यंत म्हणजे बनवलेली आहे तर ती आपल्याला कुठे पोहोचायची तिथं लस देणार आहे. एक्झाम्पल कुठे एखाद्या स्कूलमध्ये अंगणवाडी असेल तिथे किंवा आपलं PSC म्हणजे काय आरोग्य केंद्रामध्ये किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये तिथपर्यंत देण्याच्या ठिकाणापर्यंत. त्यानंतर ती पोहोचेपर्यंत जो कालावधी लागतो जो वेळ लागतो आपण तिथं बनवलेली आहे. आता समजा आपलं उदाहरण मुंबईला बनवलेली आपल्याला ती औरंगाबादला आणायची तर तितका वेळ लागतो. त्या वेळेपर्यंत ती कमी तापमानामध्ये म्हणजे लो टेम्परेचरमध्ये तिची साठवण आणि वाहतूक करणे. तर याला आपण काय म्हणतो सीटसाठी म्हणजेच काय कोल्ड चेन. तर म्हणजे याची डेफिनेशन अशी आहे की उत्पादकापासून बनवले त्यापासून ती प्रत्यक्ष लस देण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत जी कमी टेम्परेचरवर किंवा तापमानावर साठवण्याच्या किंवा वाहतूक करण्याच्या व्यवस्थेला काय म्हणतो आपण कोल्ड चेन. पण ते तर सांगते की उत्पादकापासून प्रत्यक्ष लस देण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यापर्यंत कमी तापमानात
साठवण्याच्या व्यवस्थेला आपण कोल्ड चेन म्हणजेच काय स्थिर साखळी म्हणतात. तर मग त्यानंतर आपण बघा की त्याच्यामध्ये काय काय वापरतात, कोणते हे वापरतात, इन्स्ट्रुमेंट वापरतात किंवा उपकरण कोणते वापरतात. सगळ्यात पहिलं आपण बघणार की कोल्ड चेन मध्ये काय वापरतात. सगळ्यात पहिलं वॉक इन कोल्ड रूम. वॉक इन कोल्ड रूम याला मराठीत असं त्या अर्थाने आपण याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो की वॉक इन कोल्ड रूम म्हणजे ही पट्टी जिल्ह्यांमध्ये असते. तर ही ज्या पट्टी जिल्ह्यामध्ये असून हिचा म्हणजे 4 ते 5 जिल्ह्यांसाठी आपण एक मोठी स्टोर रूम तयार केलेली असते. तिलाच आपण वॉक इन कोल्ड रूम. याच्यामध्ये आपण विविध प्रकारच्या लसींचा साठा ठेवला जातो. त्याच्यामध्ये काय करतात की 4 ते 5 जिल्ह्यांना ज्या लसी लागतात याची साठवण वॉक इन रूम मध्ये ठेवली जाते. त्याच्यानंतर सेकंड डीप फ्रीजर. डीप फ्रीजर किंवा आपण आइसलँड रेफ्रिजरेटर. डीप फ्रीजर किंवा आइसलँड रेफ्रिजरेटर जे पण उपकरण पोहोचणार आहे जसं वॅक्सिन कॅरियर किंवा डे कॅरियर म्हणजे काय लस पाक याच्यामध्ये जो बर्फ लागतो. आता वॅक्सिन आपल्याला कमी टेम्परेचर ठेवायचं तर बर्फ लागणार आहे, तर ते आईस पॅक बनवण्यासाठी आपण डीप फ्रीजरचा वापर करणार आहे. तर डीप फ्रीजरचा उपयोग आपण कशासाठी करणार तर जे पण वॅक्सिन त्यांना बर्फ लागण्यासाठी आपण त्याचा उपयोग करणार. त्यानंतर आपण बघणार आइसलँड रेफ्रिजरेटर. याची क्षमता किती असते तर याची क्षमता आहे 140 लिटर. किती? याची क्षमता 140 लिटर. याचा देखील उपयोग आपण विविध वॅक्सिन स्टोअर करण्यासाठी आणि बर्फ तयार करण्यासाठी ठेवतो. परंतु याच्यामध्ये आपण बर्फ ठेवताना वॅक्सिनचा प्रत्यक्ष संपर्क हा बर्फासोबत आला नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये डायल असतो. त्याच्यामुळे काय होतं त्याचं जे पण टेम्परेचर ते मेंटेन होतं. म्हणजे त्याचा उपयोग कशासाठी होतो तर आईस पॅक बनवण्यासाठी. कशाचा? आइसलँड रेफ्रिजरेटर. त्यानंतर कोल्ड बॉक्स. कोल्ड बॉक्स काय की कोल्ड बॉक्स म्हणजे काय तर शीत पेटी. शीत पेटी तर याच्यामध्ये आपण याचा उपयोग कशासाठी करणार आहे तर आईस पॅक ठेवण्यासाठी. जे पण आपण बाहेर जाणार लसी घेऊन तर त्या लसी नष्ट होऊ नये किंवा त्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपण बर्फाचा उपयोग करावा लागतो. तर तो तसंच ठेवण्यासाठी किंवा बर्फ टिकवण्यासाठी त्याचा आपण कोल्ड बॉक्सचा वापर करणार आहे. त्याच्यानंतर आहे वॅक्सिन कॅरियर. आता बघा तुम्ही बघितलं असेल की वॅक्सिन पल्स पोलिओ डोस झाल्यानंतर बघा 2-3 दिवसानंतर आशा वर्कर किंवा नर्सेस पेटी घेऊन फिरतात. तर तेच म्हणजे काय तर वॅक्सिन कॅरियर. याला साधारण काय म्हणतो लस वाहक. तर ह्या लस वाहकमध्ये आपण ज्या पण वॅक्सिन लागणार आहेत उदाहरण पल्स पोलिओ, डीपीटी, बीसीजी ह्या वॅक्सिन आपण त्याच्यामध्ये ठेवतो आणि घरपर्यंत पोहोचवतो आणि तिथे बालकांना देतो. त्यासाठी आपण वॅक्सिन कॅरियरचा उपयोग करतो. त्याच्यानंतर डे कॅरियर. डे कॅरियरमध्ये फक्त आपण 6 ते 10 वॅक्सिनचा उपयोग वॅक्सिन ठेवण्यासाठी याचा उपयोग करतो. म्हणजे जवळच्या ठिकाणामध्ये जायचं आपल्याला तर खूप मोठं आपण वॅक्सिन कॅरियर घेऊ शकत नाही. तर ते जे आपण वॅक्सिन डे कॅरियरचा आपण उपयोग करणार. त्याच्यामध्ये आपण फक्त 6 किंवा 10 वॅक्सिन ठेवणार आणि बालकांना देणार. तर आपण शीत साखळी म्हणजे कोल्ड चेनमध्ये आपण बघितलं की नेमकी त्याची डेफिनेशन काय तर प्रत्यक्ष उत्पादकापासून तर ते प्रत्यक्ष लस देण्याच्या ठिकाणापर्यंत आपण कमी तापमानामध्ये त्यानंतर ती पोहोचण्यापर्यंत ती जी अवस्था असते त्याला आपण काय म्हणणार कोल्ड चेन म्हणजे शीत साखळी. त्याच्यामध्ये आपण विविध उपकरणांचा वापर करतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं वॉक इन रूम. ही 4 ते 5 जिल्ह्यांना आपण म्हणजे वॅक्सिनचा साठा करण्यासाठी किंवा स्टोरेज करण्यासाठी आपण वॉक इन कोल्ड रूमचा उपयोग करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डीप फ्रीजर. याची क्षमता किती असते तर 300 लिटर. तर याचा उपयोग आपण कशासाठी करणार तर आईस पॅक बनवण्यासाठी. जे पण आपलं बर्फ किंवा आईस लागणार आहे वॅक्सिन टिकवण्यासाठी किंवा त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्यासाठी बर्फ बनवण्यासाठी आपण डीप फ्रीजरचा उपयोग करणार आहोत. थर्ड आपण पाहिलं आइसलँड रेफ्रिजरेटर. याची क्षमता किती असते तर 300 लिटर. किती असते 300 लिटर. तर याचा उपयोग आपण कशासाठी करणार तर आईस पॅक बनवण्यासाठी आणि जे पण वॅक्सिनमध्ये डायल्यूट म्हणजे द्रव्य असतो तर तो द्रव्य साठवण्यासाठी आपण आइसलँडचा उपयोग करणार. त्याच्यानंतर कोल्ड बॉक्स म्हणजे काय शीत पेटी. आपल्याला मार्केट काय म्हणणार आहे शीत पेटी. तर याचा उपयोग आपण बर्फ ठेवण्यासाठी किंवा बर्फ टिकवण्यासाठी करणार आहे. कारण हा बर्फाचा उपयोग कशासाठी होणार आहे वॅक्सिन टिकवण्यासाठी.
त्यानंतर आपण किट बघितलं, वॅक्सिन कॅरियर्स म्हणजे काय तर लस व्हा। याचे उपयोग आपण जवळच्या ठिकाणामध्ये लसीकरण करण्यासाठी किंवा लस नेण्यासाठी आपण याचा उपयोग करणार। आणि त्यानंतर डे कॅरियरमध्ये आपण 5 ते 10 वॅक्सिन म्हणजे जे छोटे ठिकाणी जायचं आपल्याला, तिथे जास्त लस लागणार नाही, तिथे आपण वॅक्सिनचा साठा करण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहे। आणि सगळ्या इन्स्ट्रुमेंटचे किंवा उपकरणांचा उपयोग कुठे होतो तर PSC म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर, त्यानंतर कुटुंब कल्याण जे पण असतं फॅमिली वेलफेअर सेंटर, तिथे लसी साठवण्यासाठी याचा उपयोग होतो। आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक हा एक्झाममध्ये येतो। त्यानंतर आपण आता आपण बघितलं कोल्ड चेन म्हणजेच काय शिक्षाटो। आता त्यानंतर बघणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट काय की नर्सची भूमिका। नर्सची भूमिका इम्युनायझेशन मध्ये काय आहे तर नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच काय नर्सची जबाबदारी म्हणजेच काय परिचारिकेची भूमिका। तर आपण ते बघणार की नेमकं इम्युनायझेशन मध्ये भूमिका काय आहे। सगळ्यात पहिले केस फाइंडिंग म्हणजे काय तर केसेसचा शोध घेणे किंवा पेशंटचा शोध घेणे। तर तुम्ही याच्यामध्ये बघणार केस फाइंडिंग मध्ये काय बघणार की कोणत्या एरियामध्ये छोटे लहान बालके आहेत, गरोदर स्त्रिया आहेत की ज्यांना वॅक्सिनेशनची गरज आहे की ज्यांना किंवा वॅक्सिन झालेले नाही आहे, किंवा आपण हे पण बघू शकतो की कुठे साथीचे रोग झालेले आहेत कम्युनिकेबल, तर तिथे पण वॅक्सिनची गरज असेल तर तिथं किती जणांना गरज आहे तर ते आपण केस फाइंडिंग करून आपण ती माहिती कुठे देणार आहे PSC मध्ये म्हणजे काय प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये। म्हणून सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय तर आपण नर्सची तर केस फाइंडिंग केसेसचा शोध घेणे। त्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेशन तर यामध्ये काय की नर्सेसला माहिती पाहिजे की कोणता डोस कधी द्यायचा आहे, त्यानंतर तो कशा प्रकारे द्यायचा आहे। उदाहरण 3T डोस आहे तर तो प्रेग्नंट वुमनला कधी द्यायचा आहे, त्याची मात्रा किती आहे, त्यानंतर ती कोणत्या साईडला द्यायचं आहे, तर याची माहिती तिला नॉलेज पाहिजे पण अपडेट नॉलेज। उदाहरण आता पेंटावायलेट घेऊन गेली तर पेंटावायलेट कधी द्यायचं आहे, त्याचं कसं आहे, त्यानंतर ते कोणाला द्यायचं आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहे, प्रत्येक डोसेचे साईड इफेक्ट्स काय आहे, वॅक्सिन कोणाला द्यावी कोणाला देऊ नये याचं नॉलेज पाहिजे। आणि त्याबरोबर त्याचं अपडेट नॉलेज कळल्यामुळे आपण हेल्थ एज्युकेशनला देखील त्याची मदत होते। म्हणून नर्सची दुसरी भूमिका काय ॲडमिनिस्ट्रेशन। त्यानंतर हेल्थ एज्युकेशन। आता याला आपण म्हणतो आरोग्य शिक्षण। तर आरोग्य शिक्षण हे आपल्या नर्सेससाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आरोग्य शिक्षणामुळे लोकांच्या ज्ञानामध्ये देखील भर पडते, त्यासोबत आपल्या देखील ज्ञानामध्ये भर पडते। तर याच्यामध्ये आपण त्यांना सांगायचं आहे की लसीकरण का महत्त्वाचं आहे, पण ते कोणाला द्यायचं आहे, ते कधी द्यायचं आहे, पण त्यानंतर ते साथीचे रोग ते कसे कंट्रोलमध्ये होतात त्याच्यामुळे हे देखील सांगायचे। म्हणून आपण नर्सेससाठी हेल्थ एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर रेकॉर्ड कीपिंग ही नर्सेसची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे, कारण जे पण नर्सेस करणार आहे त्याचं जर रेकॉर्ड असतात तर ते लीगली प्रूफ पण असतं, म्हणजे कायदेशीर ते आपण सांगू शकतो। त्याच्यासाठी रेकॉर्ड कीपिंग खूप महत्त्वाचं। त्याच्यामध्ये आपण कुठे आपलं डोस दिलेला आहे, कोणत्या बालकांना दिलेला आहे, त्यानंतर कोणाला दिलेला आहे डोस, कसा दिलेला आहे, कोणता दिलेला आहे याची माहिती असते। आणि त्याच्यामुळे आपण पुढचं प्लॅनिंग पुढे काय करायचं याची देखील आपल्याला मदत होते। त्यासाठी रेकॉर्ड कीपिंग हे नर्सेससाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर ऑर्गनायझर म्हणजे काय की आयोजन करणे। तर ही देखील महत्त्वाची भूमिका आहे नर्सेसची। यामध्ये की कोणत्या भागामध्ये लसीकरण कॅम्प आयोजित करण्याचं हे देखील तिला माहिती पाहिजे। त्यासाठी तिने नेहमी प्रयत्नशील व्हावे। त्यासाठी तिने सगळ्यात पहिलं केस फाइंडिंग करायची, किती प्रमाण आहे साथीच्या रोगांचं, किती कोणाला गरज आहे लसीकरण करण्याची, तिथे किती बालकं आहे, कोणत्या डोसचं प्रमाण वाढवायचं आहे, त्यानंतर कोणते डोसेस द्यायचे। तर यासाठी तिने कॅम्प ऑर्गनाईज करायला पाहिजे। आणि त्यामुळे काय होतं की इतर एरियांमध्ये बालकांना आणि त्यासोबत गरोदर मातांना देखील डोस दिला जातो। त्यासाठी आपण वेगवेगळी कॅम्प ऑर्गनाईज केले पाहिजे। तर आपण काय बघितले नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये सगळ्यात पहिले केस फाइंडिंग
तर केसेसचं फायंडिंग म्हणजे शोध घ्यायचा आपल्याला की कोणाला त्याची गरज आहे व्हॅक्सिनेशनची. त्यानंतर ॲप्लिकेशन म्हणजे आपल्याला व्हॅक्सिनची संपूर्ण माहिती पाहिजे, कधी द्यायचं आहे, कोणाला द्यायचं आहे. त्यानंतर हेल्थ एज्युकेशन म्हणजे आपण आपल्या जे पण आपण कम्युनिटीमध्ये जाणार आहे तर तिथे आपण व्हॅक्सिनची माहिती द्यायला पाहिजे. त्यानंतर रेकॉर्ड कीपिंग ज्यांना पण आपण व्हॅक्सिन देणार आहे त्यांचा आपण रेकॉर्ड ठेवलेला पाहिजे. त्यानंतर ऑर्गनाइज वेळोवेळी आपण लसीकरण शिबिर आयोजित केले पाहिजे. आज कोणता टॉपिक बघितला? इम्युनायझेशन. आपण इम्युनायझेशन हा टॉपिक बघितला. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं की डेफिनेशन मध्ये काय बघितलं आपण की रोग होण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध करणं हा कधी पण महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण लहान बालकांना जन्मल्यापासून तर 1 वर्षाच्या वेगवेगळे डोस देतो, त्यालाच आपण काय म्हणतो लसीकरण. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण बघितलंय की प्रोटेक्ट करायचे, प्रोटेक्शन अगेन्स्ट हार्मफुल डिसीजेस. तर आपण वेगवेगळे जे पण कॉन्जेनिटल डिसीज आहे तर त्याचं आपण प्रोटेक्शन करणार आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड काय बघितलं की इम्युनिटी वाढवण्यासाठी, बालकांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण देखील लसीकरण करणार आहे. त्यानंतर कम्युनिकेबल डिसीजचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण लसीकरण करणार आहे. त्यानंतर आपण बघितलं टाईप ऑफ व्हॅक्सिन. याच्यामध्ये आपण 4 टाईप बघितले. सगळ्यात पहिलं कोणतं आहे तर लाईफ ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन. त्याच्यामध्ये आपण बघितलं की ती अर्धभूत रोगजंतूंपासून ती व्हॅक्सिन बनवतात. त्यानंतर दुसरी बघितली आपण किड व्हॅक्सिन, तर ती मृत झालेल्या रोगजंतूंपासून आपण व्हॅक्सिन बनवतो. त्यानंतर आपण तिसरी बघितली की कोणती तर टॉक्साइड व्हॅक्सिन म्हणजे काय तर विषारी द्रव्यांपासून बनवलेली व्हॅक्सिन. त्यानंतर आपण बघितली मिश्र किंवा संयुक्त व्हॅक्सिन, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो कंबाईन. हे जे पण घटक आहेत एकापेक्षा अधिक घटक आहे जे रोग प्रतिकारशक्ती निर्माण करतात त्याच्यापासून आपण जी लस बनवतो तिला आपण काय म्हणणार आहे कंबाईन किंवा म्हणजे मराठी काय म्हणतात संयुक्त किंवा मिश्र व्हॅक्सिन किंवा लस. त्यानंतर आपण बघितलं की मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट काय बघितलं आपण की लसीकरण वेळापत्रक म्हणजे काय इम्युनायझेशन शेड्यूल. त्याच्यामध्ये आपण बघितलं की कोणता डोस केव्हा देतात, कोणाला देतात, त्याची मात्रा किती, त्यानंतर कोणत्या साईटला देतात हे बघितलं. त्या कोल्ड चेन मध्ये आपण बघितलं की त्याची डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की किती प्रत्यक्ष जिथून उत्पादन होतं उत्पादकापासून ते प्रत्यक्ष लस देण्याच्या ठिकाणापर्यंत लस साठवण्याच्या कमी टेम्परेचरमध्ये साठवण्याची जी पण व्यवस्था आहे तिला आपण काय म्हणतो कोल्ड चेन. तर कोल्ड चेन मध्ये आपण विविध उपकरणे बघितले, इन्स्ट्रुमेंट बघितले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय बघितलं वर्किंग ग्रुप म्हणजे काय तर तिथे आपण 4 ते 5 जिल्ह्यांना ज्या पण लसी पुरवल्या जातात त्याचं स्टोरेज करण्यासाठी वर्किंग ग्रुपचा उपयोग होतो. त्यानंतर आपण बघितलं दुसरं डीप फ्रीजर. तर डीप फ्रीजरमध्ये ते किती तर 130 लिटरचे, तर त्याच्यामध्ये आपण आईस पॅक बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर आपण थर्ड बघितलं आईसलँड रेफ्रिजरेटर. त्याचा उपयोग आपण आईस पॅक बनवण्यासाठी आणि जे पण व्हॅक्सिनचे डायरेक्ट म्हणजे द्रव्य आहे तर ते स्टोरेज करण्यासाठी आपण आईसलँड रेफ्रिजरेटरचा उपयोग करणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हॅक्सिन कॅरियरचा उपयोग आपण बघितलं की व्हॅक्सिन साठवण्यासाठी आणि जवळच्या ठिकाणापर्यंत व्हॅक्सिन नेण्यासाठी आपण व्हॅक्सिन कॅरियरचा उपयोग करतो. त्यानंतर आपण बघितलं डे कॅरियर. याच्यामध्ये 6 ते 10 व्हॅक्सिन साठवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. आणि त्यानंतर आपण बघितलं मोस्ट इम्पॉर्टंट नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. तर नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्या नर्सेसच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं केस फाइंडिंग. यामध्ये आपण केसेसचा शोध घेणार आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कशी व्हॅक्सिन द्यायची याविषयी आपण माहिती पाहिजे. त्यानंतर हेल्थ एज्युकेशन की लसीविषयी आपण हेल्थ एज्युकेशन म्हणजे आरोग्य शिक्षण देणे. त्यानंतर रेकॉर्ड कीपिंग कोणाला व्हॅक्सिन दिलेली आहे, कोणाला द्यायची आहे, किती व्हॅक्सिन बाकी त्यासाठी रेकॉर्ड कीपिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर ऑर्गनाइज म्हणजे विविध ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित करणे.